सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः। आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय। निरामय निरामय नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हतेकर कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह आपणा सर्वांचं स्वागत करते आहे। श्रोते हो, आज 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आणि त्यानिमित्तानं आज आपण श्रीयुत देवानंद वीर, सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन अकोला यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते। श्रोते हो, मी आत्ताच सांगितलं की आज अन्न सुरक्षा दिवस आहे सर, त्यानिमित्तानेच आज आपण चर्चा करणार आहोत। विविध बाबींविषयी आज आपण आपल्या श्रोत्यांना जागरूक पण करणार आहोत। तर सुरुवातीला आपण हा जो अन्न सुरक्षा दिन आहे तर त्या संदर्भात सांगूया। मॅडम, हा जो 7 जून जो आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा 2018 पासून साजरा केला जात आहे। युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हा दिवस 7 जून 2018 पासून साजरा करत आहे। तर जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो हा पहिला प्रश्न आहे। तर त्या निमित्ताने असं सांगावं लागेल लोकांना की लोकांना सुरक्षेच्या मुद्द्यावरून जागरूक करणे, अन्न सुरक्षेद्वारे आजार कसे रोखायचे याचे प्रात्यक्षिक दाखवणे, सर्व क्षेत्रांमध्ये अन्न सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी सहयोगी दृष्टिकोनावर चर्चा करणे, यासाठी हा जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो। अतिशय महत्त्वाचा असा दिवस आपण पाळतो आहोत, साजरा करतो आहोत। त्यानिमित्ताने आपण जनजागृती करतो आहोत। खरं तर अन्न ही आपली मूलभूत गरज आहे, पण खरंच आपण त्याच्याप्रती जागरूक आहोत का? म्हणजे आपण नेहमी सांगतो की जिभेचे चोचले पुरवताना आपण अन्न कितपत सुरक्षित आहे हे कधीच बघत नाही, उघड्यावरचं खातो आणि बऱ्याच बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। तर तेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपलं अन्न सुरक्षा जी आहे, तर अन्न सुरक्षा म्हणजे काय सांगता येईल नेमकं? अन्न सुरक्षा जी आहे मॅडम, की नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे अन्न, सकस अन्न किंवा निर्भेसळ अन्न हे प्राप्त होणे म्हणजेच अन्न सुरक्षा आहे। त्याच्यामध्ये ज्ञानाचा उपयोग करून घेणं हे ह्या दृष्टीने अनुकूल आणि योग्य असते। सर्वात महत्त्वाचं आहे की नागरिकांनी स्वतः जागरूक असलं पाहिजे आणि बाकीची जागरूकता खरं तर कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि या सगळ्या दिवसांच्या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोतच की तुम्ही तुमच्या अन्नाविषयी खूप सुरक्षित, खूप जागरूक असलं पाहिजे। सर, खूप महत्त्वाचा मुद्दा जो आजकाल ऐकायला मिळतो आहे तो म्हणजे पनीर आणि हे चीज ॲनालॉग जे आहे, तर आपल्याला सगळ्यांना आवडता पदार्थ आहे। दुग्धजन्य पदार्थ जे आहेत हे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये मिळतात, सगळ्यांना आवडतातही, पण जेवढी आवड आहे, जेवढं त्याचं मार्केटमध्ये मागणी आहे, तर भेसळ पण सुरू होऊन जाते। तर हा जो मुद्दा आहे आजकाल आपल्या ऐकण्यात येतो आहे, पनीर आणि चीज ॲनालॉग, याच्यामध्ये काय फरक आहे? त्याला भेसळ म्हणता येते का? मॅडम, कसं आहे, पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन्ही वेगळे अन्नपदार्थ आहेत आणि दोन्ही अन्नपदार्थांना अन्न सुरक्षा व मान्यता कायद्याने केंद्र सरकारने याला मान्यता दिलेली आहे। आता मूलतः फरक बघायचा म्हटलं तर पनीर हा अन्नपदार्थ दुधापासून तयार केला जातो। त्याच्यामध्ये मिल्क आणि मिल्क सॉलिड्सचे कंटेंट असतात, म्हणजे शुद्ध दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे। तर चीज ॲनालॉग हा जो पदार्थ आहे तो व्हेजिटेबल ऑइल, स्टार्चेस आणि विविध प्रकारचे गम्स याचा वापर करून केला जातो, अन्नपदार्थ तयार केला जातो आणि दोन्ही अन्नपदार्थ हे शासनाने मान्यता प्राप्त आहेत। त्यामुळे याला भेसळ असं म्हणता येणार नाही। आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे दोन्ही अन्नपदार्थ दिसायला सारखेच असतात आणि चवीलाही जवळपास सारखे असतात। तर त्याच्यामध्ये भेसळ असं म्हणण्याला योग्य होणार नाही। म्हणजे भेसळ आपण म्हणू शकत नाही, पण फसवणूक आपली होऊ शकते की मला तर दुधाचं पनीर घ्यायचं होतं पण मी विकत आणलं आहे चीज ॲनालॉग आणि दोन्हीही यांना मान्यता आहे, ते तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही थोडंसं सजग असलं पाहिजे की मला नेमकं कुठलं प्रॉडक्ट हवं आहे, मी तेच विकत घेते आहे का? आणि मग त्यासाठी काय काळजी घेऊ शकतात ग्राहक? आता ग्राहकांना विशेष काळजी म्हणजे त्यांनी ज्या दुकानातून किंवा हॉटेलमधून जेव्हा आपण पनीर खरेदी करायला त्याला स्पष्ट लोकांनी विचारलं पाहिजे हे पनीर आहे का चीज ॲनालॉग आहे। आता काय झालं की लोकांना अद्यापही दोन्हीतला फरक किंवा वेगळ्या आहेत हेच माहिती नसेल बहुतांश लोकांना। त्याच्यामुळे ग्राहकांनी किंवा नागरिकांनी जेव्हा खरेदी कराल तेव्हा त्या दुकानदाराला, हॉटेलला विचारणा केली पाहिजे, त्याचं बिल मागितलं पाहिजे, पनीर आहे का चीज ॲनालॉग आहे।
म्हणजे खरं तर आपणच या बाबतीत थोडंसं जागरूक असलं पाहिजे की आपण बरोबर आहे. कुठला, कारण आपण जेव्हा एखादा पदार्थ घेणार आहोत, दोन्ही जर आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, फक्त आपल्याला त्याची फसवणूक नको व्हायला आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे पण वेगळे आहेत. एक पदार्थ आहे जो की पूर्णतः दुधापासून बनलेला आहे, एक पदार्थ आहे की त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत. तर असं काही लेबलिंग वगैरे त्याच्यावर असतं का की जे ग्राहक वाचू शकतात? हो, त्याच्यावर लेबलिंग असतं. पनीर हा पदार्थावर पनीर पूर्णतः इंग्रजीमध्ये उल्लेख केलेला असतो किंवा मराठीमध्ये केलेला असेल. तसं चीज ॲनॉलॉग हा देखील पूर्णतः इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये उल्लेख केलेला असतो. त्याच्यामुळे ते ओळखण्यासाठी सोपे असतात. तसेच ज्या दुकानामध्ये विक्रीला आहे त्यांनी असं पाटी लावणे किंवा लेबल लावणे बंधनकारक होतं शासन करत आहे की आमच्या इथे पनीर व चीज ॲनॉलॉग हे अन्नपदार्थ उपलब्ध आहेत किंवा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर जे विक्रेते आहेत त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, म्हणजे त्यांचे ग्राहक पण टिकून राहतील, त्यांचा विश्वास जो आहे ग्राहकांचा त्या विक्रेत्यांवरती तो पण टिकून राहणार आहे. तर इथे दोघांची पण भूमिका महत्त्वाची आहे. आणि आता याला आपण सांगितलं की पनीर आणि चीज ॲनॉलॉगमध्ये दोन्ही पण पदार्थ खाद्यपदार्थ असल्यामुळे त्याला आपण भेसळ म्हणणार नाही, फसवणूक पण म्हणणार नाही. कदाचित तुमची गफलत होते आहे घेताना, ती गफलत होऊ नये म्हणून विक्रेते आणि ग्राहक या दोघांनी काळजी घेतलेली आवश्यक आहे. लक्षात घ्या श्रोते हो की सरांनी आता आपल्याला सांगितलं की पनीर आणि चीज ॲनॉलॉग ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मान्यता जरी असेल चीज ॲनॉलॉगला तरीसुद्धा त्याची बनवण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती जर तुम्ही समजावून घेतली तर काही तेल म्हणा किंवा वनस्पती तूप म्हणा यांचं कुठेतरी घटक वापरून ते बनवलेलं असतं, तर ते कदाचित शरीराला हानिकारकसुद्धा ठरू शकतं. तर तेव्हा आपण नक्कीच जागरूकपणे ह्या दोन गोष्टी, आपल्याला नेमकी कुठली गोष्ट हवी आहे आणि हानिकारक आपल्या शरीराला काय आहे असे पदार्थ आपण टाळले पाहिजेत आणि त्यानुसारच आपण आपले पदार्थ विकत देखील घेतले पाहिजेत. बाकीच्या पण बऱ्याच गोष्टींमध्ये भेसळ केल्या जाते. म्हणजे आपण आधी बघायचो की भेसळ ही जी होती की मिरचीमध्ये फक्त काहीतरी थोडा कलर टाकला जाईल किंवा तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये खडे मिसळल्या जातील, तर अशा प्रकारची जी की आपल्यासाठी हानिकारक नव्हती. पण आता आपण बघतो आहोत की भेसळ अशी होती आहे की ती आपल्याला पूर्णतः हानिकारक आहे. तर अशा भेसळीविषयी किंवा मग अन्न विकत घेताना आपण किंवा फळं असतील या सगळ्यांविषयी आपण काय काळजी घेऊ शकतो, कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये काय काय भेसळ केल्या जाते ते पण आपण सांगूया. आता जुन्या काळी काय होतं मॅडम की 15-20 वर्षापूर्वी जसं मिरचीमध्ये एक लाल कलर किंवा रंग मिक्स केला जायचा, शेंगदाण्यामध्ये काही खडे टाकले जायचे, तांदळामध्ये खडे टाकले जायचे. आता अशा प्रकारची जी व्हिज्युअल किंवा दिसणारी भेसळ आहे ती पूर्णतः बंद झालेली आहे. आणि केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे 2011 अन्न सुरक्षा व मानदे कायदा, आणि जो जुना कायदा होता 1954चा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, तर त्याच्या अनुषंगे आता ती भेसळ ही पूर्णतः संपलेली असून आता अन्न सुरक्षा म्हणून नवीन हा कन्सेप्ट उदयाला आलेला आहे. त्याच्या अनुषंगे आता नागरिकांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे की जेव्हा आपण एखादी अन्नपदार्थ विकत घेतो तर त्याची एक्सपायरी बघणे, त्याच्यावर काय उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये काय अजून दुसरा अन्नपदार्थ घटक ॲड केलेला आहे का, हे नागरिकांनी पाहिलं पाहिजे. अन्नभान आपण त्याला म्हणूया की माझं अन्न कसं उगवल्या जात आहे, ते कुठून येत आहे, माझ्यापर्यंत कुठली प्रक्रिया करून ते माझ्यापर्यंत पोहोचतं आहे. तर याच विषयीचं जागरूकता आपण आपल्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून करू पाहतो आहे. हे बरेच पदार्थांची आपल्याला नावं सांगता येतील का, कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये भेसळ असते, म्हणजे नागरिक थोडंसं जागरूकपणे ते विकत घेताना हे करतील. जसं मॅडम असं म्हणतात की दुधामध्ये सर्वसामान्यपणे पाणी टाकलं जातं. आता काही दुधांमध्ये आपल्याकडे अकोला जिल्ह्यामध्ये नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी प्रमाणात बऱ्याच वेळेस भेसळ आढळून येते. जसं युरिया टाकला जातो, पण तो आपण उघड्या डोळ्यांनी आपण तो चेक करू शकत नाही, तर त्याला हे प्रयोगशाळेतून चेक करता येतं. म्हणजे आपण ती भेसळ ओळखू तर शकत नाही, पण काय करता येईल मग नागरिकांनी काय करायचं, ग्राहकांनी काय करायचं? आता ग्राहकांनी सर्वप्रथम की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कुठलेही अन्नपदार्थ खरेदी करतो तर त्याच्याकडून विक्री बिल, जे खरेदी बिल आपण म्हणतो, तर बिल कंपल्सरी घेणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तो त्याला बंधनकारक आहे, त्याच्यावर आपल्याला त्याने काय अन्नपदार्थ विकलेला आहे. आणि कायद्यानुसार जो अन्नपदार्थ क्वालिटी आपण डिमांड केलेला आहे तो त्यांनी पुरवलाच पाहिजे. आणि आता असं तर डोळ्यांना आता शक्यच राहिलं नाही की आपण ती चेक करू म्हणून. त्याच्यामुळे सर्वांनी, नागरिकांनी हे ताजं आहे की नाही हे चेक करणे. आता त्याला आपले सर्वसामान्यप्रमाणे बरेच काही नॉर्म्स असतात, ते लोकांनी आपले ढोबळ मानाने पाळले जावेत.
दूध पण असेल जर आपण ते ताजं आणलं तर आपल्याला हलकंसं कोमट लागतं. तर ह्या सगळ्या किंवा पूर्वीच्या काळी एक विश्वास होता की मला माहिती आहे हा दूधवाला भैया, मी याच्याकडनं दूध घेते आणि याच्याकडे सुरक्षित सगळं आहे. तर निदान मोठ्या शहरांमध्ये हे शक्यच नाही आहे. तुमच्या आसपास काही कुठे तुम्हाला असा दूधवाला भैया सापडणार नाही आहे. तर जर तुम्ही त्या विक्रेत्याशी तुमचा संवाद असेल, तुम्ही त्याच्याकडनं बिल घेणार असाल किंवा तसं त्याला माहिती आहे की हा ग्राहक जागरूक आहे, एवढी जरी जाणीव त्या विक्रेत्याला असेल तर निश्चितच ह्या गोष्टींमध्ये फरक पडेल. त्याच्याकडे ठेवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या नक्कीच ह्या सगळ्या कायद्यांचं पालन करून ठेवलेल्या असतील असं आपण समजूया. आणखीन कुठल्या पदार्थांमध्ये भेसळ आढळते? अजून दुसरं म्हटलं तर महत्त्वाचा दुसरा पदार्थ जो आहे जो ऑइल असतो. परंतु काय झालं आहे, केंद्र शासनाने 2 किंवा 3 प्रकारचे ऑइल ब्लेंड म्हणतो आपण त्याला, ते मिक्स करून विकण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. जसं सनफ्लॉवरमध्ये आपण शेंगदाणा तेल टाकू शकतो, असं कायद्याने मान्यता दिलेली आहे. जुन्या कायद्यामध्ये ही मान्यता नव्हती. त्याला प्रत्येक ऑइल जर रिफाईन सोयाबीन असेल, शेंगदाणा असेल किंवा तुमचं सनफ्लॉवर असेल हे तुम्हाला सेपरेटली स्वतंत्र विकावं लागत होतं. परंतु आता नवीन कायद्यानुसार त्याला ब्लेंड करून विकण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. जसं आपण म्हणतो की पाम ऑइलमध्ये सोयाबीन ऑइलमध्ये पाम जनरली हिवाळ्यामध्ये मिक्स केलं जातं कारण ते गोठलेलं असतं, त्याच्यामुळे ते ओळखू येत नाही. असं एखादी भेसळ होऊ शकते. तर तुम्ही सांगितलं की त्याला मान्यता असल्यामुळे आपण त्याला भेसळ म्हणू शकत नाही. फक्त तुम्हाला प्युअर सूर्यफूल तेल पाहिजे होतं, ते न मिळता तुम्हाला काहीतरी त्यामध्ये मिक्स मिळतं आहे. म्हणजे पुन्हा आलाय प्रश्न ग्राहकांचा की त्यांनी घेताना काळजीपूर्वक बघून घ्यावं, पाकिटावरती वाचून घ्यावं, आपल्या दुकानदाराला विचारून घ्यावं आणि मगच ते खरेदी करावं. सर, आपण सांगितलं की कुठलंही खाद्य तेल जे आहे तर त्याच्यामध्ये 2 ते 3 तेल एकमेकांमध्ये मिक्स करण्याची मान्यता मिळालेली आहे. पण त्याच्याही प्रमाणाबाहेर जर असं काही तेल एकमेकांमध्ये मिक्स केलेलं असेल तर ती तर फसवणूक झाली. मान्यता जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जेव्हा असेल तर अशावेळी आपल्याला कायद्याचा आधार कसा मिळेल? तर अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2011 असा उल्लेख केलेला आहे की जर असं घटना घडली तर 2 प्रकार आहेत. एक तर तो जो अन्नपदार्थ आहे एकतर कमी दर्जाचा असेल, खराब म्हणजे कमी दर्जाचा असेल, किंवा तो असुरक्षित म्हणजे आरोग्याला अपायकारक असेल. जर तो अन्नपदार्थ कमी दर्जाचा आढळून आला तर त्याच्यामध्ये कायद्यान्वये प्रत्येक विभागामध्ये, जसा अमरावती विभागामध्ये अकोल्यामध्ये काही कारवाई झाली किंवा कमी दर्जाचा अन्नपदार्थ किंवा खाद्यतेल आढळून आलं तर त्याच्यामध्ये न्यायनिर्णय अधिकारी तथा सहआयुक्त अमरावती यांच्या न्यायालयात आपण किंवा दालनात खटला दाखल केला जातो. आणि त्यावर तेथील जे न्यायनिर्णय अधिकारी आहेत सहआयुक्त, तर ते त्यांना अधिकार दिलेत कायद्याने की 2 ते 5 लाखापर्यंत दंड लावण्याचं प्रावधान केलेलं आहे. आणि जर तो अन्नपदार्थ असुरक्षित घोषित झाला म्हणजे आरोग्याला अपायकारक झाला, म्हणजे त्यामध्ये काहीतरी आरोग्याला अपाय होईल असंच आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे CJM म्हणतो आपण त्याला, मुख्य न्यायदंडाधिकारी असतात, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, तर त्यांच्या कोर्टामध्ये आपण त्या व्यक्तीविरुद्ध किंवा व्यापाऱ्याविरुद्ध आपण खटला दाखल करतो. अच्छा. पण हे सगळं करत असताना आता फळं वगैरे जे आहेत, तर आपण टरबूज, आता जस्ट उन्हाळा संपला आहे, आपण अजून पण टरबूज मार्केटमध्ये आहेतच, तर बरेचदा त्याला इंजेक्शन देऊन त्याला लाल रंग दिला गेलेला असतो, गोडवा त्याच्यात आणलेला असतो. तर ते घरी काही तपासण्याच्या टेस्ट आहेत का? कारण बरेचदा अशी फळं खाल्ल्याने आपल्याला लगेच जाणवतं की 1-2-4 दिवसात कोणाची तब्येत खराब झाली आहे, पोट बिघडलं आहे. कसं आहे, जसं आपण टरबूजचा विषय घेतलेला आहे, त्याला जर इंजेक्शन दिलं असेल अशी शक्यता फार कमी असते. परंतु जर दिलंच असेल तर जेव्हा आपण त्याला कट करतो किंवा कापतो त्याच्यावर थोडंसं गरम जरी पाणी टाकलं असेल तरी तो कलर बाहेर निघायला सुरुवात होते. एक साधी सोपी टेस्ट आहे टरबूजच्या बाबतीमध्ये. आणि जर कलर निघत नसेल तर त्याचा नॅचरल रेड कलर आहे असं समजून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला छोटे टेस्ट करून पाहायला पाहिजे, आपण थोडं जागरूक असलं पाहिजे. किंवा इतर पण बरेचसे फळं आहेत की जे नैसर्गिकरित्या पिकवलेले नसतात, तर त्याही बाबतीत केळी असतील, केळांच्या बाबतीत बरेचदा हे होतंच की केळं तुम्हाला साधे पिकवलेले आढळणार नाहीत. तर बरेच जण त्याच्यावरती हा उपाय करतात की थोडी कच्ची केळी घरी आणून ठेवायची आणि ती घरी नैसर्गिक पद्धतीने पिकल्यावरती ती खायची, त्याचा टेस्ट पण वेगळी लागते. तर असे काही उपाय ग्राहक करू शकतात जिथे जिथे आपण जागरूक राहून किंवा आपल्या तब्येतीसाठी आपण जागरूक असलो तर हे उपाययोजना केल्या जाऊ शकतात. किंवा इतरही उघड्यावरचं अन्न वगैरे जे आहे तर त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय सांगाल? उघड्यावरचं अन्न हे जो विक्रेता आहे त्याने एकतर झाकून ठेवलं पाहिजे, त्याने स्वतःच काळजी घेतली पाहिजे की आपण जे ग्राहकांना देतोय ते सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. आणि ग्राहकांची ही जबाबदारी आहे की त्याने त्याला उघड्यावर किंवा विकू देऊ नये किंवा ते घेऊ नये आपण त्याला. तर त्याला प्रतिबंधही नागरिक करू शकतात किंवा त्याची तक्रारही आपल्या कार्यालयाला करू शकतात.
सर, पाण्यासंबंधी पण आपण पाहतो आजकाल आपण पाणी विकत घेऊनच पिलं जातं पाणी. कोणीच आपल्या पाण्याच्या बॉटल कॅरी करत नाही. बहुतेकदा तर आपल्याला हेच दिसतं. तर तिथे पण आपली बरीच फसवणूक होते. त्या बॉटल कधी कधी रिपॅक केलेल्या असतात. तर त्या ओळखता येतील का, किंवा काय सांगू आपण? आता पाण्याच्या बाबतीत जर असेल तर आपल्याकडे 2च पाण्याचे प्रकार असतात. एक पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असतं आणि एक मिनरल वॉटर असतं. तर आपल्याकडे जनरली हे जे पाण्याचा भूगर्भातून पाणी घेऊन आपण त्याला फिल्ट्रेशन करून पॅकेज ड्रिंकिंग बॉटल म्हणून आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतं. तर त्याच्यामध्ये आता अशी कुठलीही आता टेस्ट नाही आहे की जे आपण त्याला चेक करू की ही आपली फसवणूक होते म्हणून. किंवा जर त्याच्या सीलवर जो एम्बॉसिंग केलं असेल त्या कंपनीचं नाव किंवा नाव दुसरं काहीचा सिम्बॉल असेल तर ते ब्रेक करणं कठीण असतं. अशी काय आपण फक्त तेवढीच एक टेस्ट करू शकतो त्याच्या नेकवर जी असते तेवढीच. खरं तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्या श्रोत्यांना हेच सांगायला आवडणार आहे की बाबा, तुम्ही स्वतः आपल्या तब्येतीसाठी जागरूक जर असाल तर घरचं अन्न तुम्ही खाऊ शकता. आणि जास्तीत जास्त घरचं जेवण जर तुम्ही जेवलात आणि बाहेरचं जेव्हा गरज आहे तेव्हा जर तुम्ही घेणार असाल तर ही भेसळ बऱ्याच प्रकारे बाहेरची जी आहे, उघडं अन्न म्हणा किंवा पाणी म्हणा किंवा पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करू शकता जिथे शक्य आहे. रोजच्या दैनंदिन वापरामध्ये तरी निदान तुम्ही पाण्याची बॉटल तुमच्यासोबत कॅरी करू शकता. बाहेरगावी जातानाही शक्यतोवर आपल्याला जिथनं आपल्याला सुरक्षित पाणी मिळतं तिथनंच आपण ते घेऊ शकतो. या काही गोष्टी जर केल्या तर त्यांची फसवणूक टाळल्या जाऊ शकते. पण आता याही व्यतिरिक्त आपल्याला दिसतं आहे की वारंवार मी काहीतरी आणते आहे अन्नपदार्थ आणि तो मला चुकीचा मिळतो आहे, लक्षात आलं आहे. तर तक्रार कशी करता येते, कुठे जायचं ह्या सगळ्या ग्राहकांनी? आता मोबाईलच्या युगामध्ये तक्रार देण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलवर जर आपण लॉग इन केलं आणि गुगलमध्ये जाऊन FOSCOS फॉस्कॉस या पोर्टलवर आपण तक्रार ऑनलाईन आपण लॉन्च करू शकतो. किंवा ते शक्य नसेल तर आपलं अकोला जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय हे आकाशवाणी जो रोड आहे त्या समोरच आहे. तिथे तुम्ही जाऊन लेखी तक्रार किंवा पोस्टाने पाठवू शकता आणि तुमच्या तक्रारीची नोंद घेऊन मग त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. आणि किती दिवसात या लोकांना न्याय मिळतो किंवा तक्रारीवरती किती दिवसात आपण कारवाई करता? आपण शक्यतो लवकरात लवकर म्हणजे मॅक्झिमम 3 किंवा 7 दिवसाच्या आत तक्रारीवर कारवाई करतो. आणि त्यांना आपण पत्राने कळवतसुद्धा आपल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. आपण त्यांना पत्र पाठवूनही धन्यवाद कळवत असतो. सर, बरेचदा असं होतं की आपण बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाणार नाही, पण हे विक्रेते किंवा हे फेरीवाले वगैरे जे असतील जे आपल्याला रस्त्यावर अगदी कमी दर्जाचं किंवा कमी किमतीमध्ये पण दिलं जातं. बरेचदा असं होतं की शालेय वयीन मुलं जी असतात ती पण यांच्याकडनं काही विकत घेऊ शकतात. मग हे जे आपल्याला कमी दर्जाचं अन्न मिळतं त्याच्याकडनं तर आपण कुठलं बिल घेणार नाही आहे. तर अशा वेळेला कायद्यामध्ये काय तरतूद आहे अशा लोकांसाठी जर ते भेसळ करणार असेल किंवा कमी दर्जाचं निकृष्ट अन्न विकत असतील? जर फेरीवाले निकृष्ट दर्जाचं किंवा कमी दर्जाचं अन्न विकत असतील तर त्यामध्ये त्या जिल्ह्यातील, जसं अकोला जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त अन्न ही पोस्ट आहे, तर ते त्यांना दंड 1 लाखापर्यंत दंडाचं प्रावधान दिलेलं आहे. जर त्यांच्यापर्यंत तक्रार आली किंवा कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ते जाऊन तपासणी केली आणि अन्न नमुने घेऊन पुढील कारवाई केली तर त्यांना आपण दंडाचं प्रावधान केलेलं आहे त्यांना देखील. सर, हे झालं कोणी तक्रार आणली तर त्याच्यावर होणाऱ्या कार्यवाहीबद्दल. पण तसंही अन्न आणि सुरक्षा विभाग जो आहे यांच्याकडनं कुठलं हे केलं जातं, म्हणजे कुठले नियम असतात किंवा कुठल्या प्रकारे याच्यावरती वचक ठेवला जातो? आपल्याकडे कार्यालयात जे काही अन्न सुरक्षा अधिकारी हे पद आहे तर अकोला जिल्ह्याकरता 4 अन्न सुरक्षा अधिकारी पद आहेत. प्रत्येकाचा विभाग किंवा एरिया वाटप करून दिलेला असतो. तर त्यांना प्रत्येक महिन्याला 5 ते 10 अन्न नमुने घेऊन ते लॅबला प्रयोगशाळेला पाठवावं लागतात. ही नियमित प्रक्रिया आहे आपली. आणि तो रिपोर्ट आल्यानंतर जर तो कमी दर्जाचा आला किंवा असुरक्षित आला म्हणजे आरोग्याला अपायकारक आला तर त्यानुसार आपण त्यांच्यावर कारवाई करत असतो. आणि तसेच आपले अन्न सुरक्षा अधिकारी हे असतात ते प्रत्येक महिन्याला त्यांना 10 आस्थापना किंवा आपण दुकान म्हणू, हॉटेल म्हणू, त्यांच्या तपासणी करतात आणि त्यांना आपण नोटीस पाठवतो त्याच्यामध्ये काही अनुचित आढळून आलं तर. आणि वेळ प्रसंगी आपण त्यांचं लायसन्स किंवा परवाना म्हणतो तेही आपण रद्द करतो किंवा सस्पेन्शन करतो आपण त्याचंही. म्हणजे ही जी तुमच्या विभागाकडनं सतत जी कार्यवाही सुरू राहते किंवा तपासणी जी सुरू राहते तर त्याचाही एक वचक या विक्रेत्यांवरती असतो. आणि ती एक महत्त्वाची बाब आहे. म्हणजे मुळातच असं काही घडणार नाही आणि घडलं तर मात्र ग्राहक स्वतः येतील आणि त्यांनी तक्रार करावी. त्यावरती पण लवकरात लवकर कार्यवाही केल्या जाते. तर या सर्व बाबी ज्या आहेत तर ह्या अतिशय महत्त्वाची पावलं उचलली जातात मला असं वाटतं अन्न आणि औषधी सुरक्षा विभागाकडनं की अन्न सुरक्षित असलं पाहिजे आणि प्रत्येक ग्राहकाला ते तसं मिळालं पाहिजे.
खरं तर प्रत्येकाने जागरूक राहणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण आपली तब्येत जी आहे ती चांगली ठेवू शकतो. कारण अन्न ही मूलभूत गरज आहे. ज्या प्रकारचं अन्न आपण सेवन करू त्या दृष्टीने आपली तब्येत राहणार आहे. घरचं अन्न पण आपण पाहतो, तर ते पण सुरक्षित आहे की नाही, तर त्याच्याविषयी पण आपण थोडं सांगू शकू. एकतर असं आहे की आपण जे संध्याकाळी बनवलं सकाळी काही लोक खातात, ते खाऊ नये असंच माझं स्पष्ट मत आहे. कारण शिळे अन्नामध्ये त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू कुठलीही राहत नाही. किंवा आपण जे फ्रीजमध्ये ठेवतो, जर फ्रीजमध्ये काही वेळ 6 ते 8 तास 10 तास ठेवलं तर ते ठीक आहे, परंतु ते खातानाही ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच थोडं गरम करून खायचं असतं. तसेच आपण जर शिळं अन्न खाल्लं तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू ही 0 प्रमाणावर आलेली असते आणि त्याच्यामधून अन्नविषबाधेसारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अशी गफलत होऊ शकते की घरचंच आहे, घरी बनवलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं आहे. खूपदा होतं, गृहिणी पण असं करतात की 2-3 दिवस फ्रीजमध्ये पडलं आणि काय हरकत आहे, फ्रीजमध्ये म्हणजे चांगलं आहे असं नाही आहे. जोपर्यंत ते फ्रीजच्या आतमध्ये होतं कदाचित ते टिकून होतं, पण बाहेरच्या वातावरणात आल्यावरती त्याचा तेवढा पिरियड संपल्यानंतर ते खराब होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. तुमच्या जिभेला त्याची चव चांगली लागेल, पण पोटात गेल्यानंतर त्या अन्नाची खराब होण्याची प्रक्रिया सुरू झालेली जर असेल तर सरांनी सांगितलं श्रोते हो तसं विषबाधा होऊ शकते. त्यामुळे घरचं अन्न जरी असेल तरी ताजं अन्न खाणे. फ्रीजचा उपयोग फक्त आपण काही काळ ते अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून करू शकतो. खूप दीर्घकालीन उपयोगासाठी आपण फ्रीज वापरू शकत नाही की आज बनवलेली भाजी 8 दिवस आपण चांगली ठेवणार आहोत, तसं अजिबात नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर अन्न सुरक्षा जी आहे ती आपल्याकडनं तपासल्या जाणार आहे, तिचं पालन केलं जाणार आहे आणि सोबतच आपण आपलं आरोग्य जे आहे ते पण सुरक्षित ठेवणार आहोत. सर आणखीन काय सांगाल? आणि सर्वात महत्त्वाचं आता आज मोबाईलच्या युगामध्ये तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असते. गुगलवर जर आपण कुठलीही सर्च केलं तर प्रत्येक अन्नपदार्थाविषयी माहिती मिळते आपल्याला. पनीर असेल, चीज अनलॉग असेल, तर ही माहिती प्रत्येक ग्राहकाने किंवा नागरिकाने जागरूक राहून जर ही काळजी घेतली तर शक्यतो फसवणूक किंवा त्यांना भेसळयुक्त अन्नपदार्थ मिळण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. माहिती आपल्या समोर आहे, आपण ती थोडी डोळे उघडे ठेवून वाचावी. आपण मुलाखत प्रसारित करतो आहोत, आपण पेपरमध्ये वाचतो, आपल्या हातात मोबाईल आहे त्याच्यावरती पण माहिती येते. तर थोडंसं आपण हे सगळं जाणून जर घेतलं असेल तर आपल्याला माहिती राहतं की कुठल्या पदार्थामध्ये भेसळ आजकाल केल्या जाते किंवा कुठले पदार्थ आपल्यासाठी हानिकारक आहेत. आणि ह्या सगळ्यांची माहिती घेऊन जर आपण लक्ष दिलं तर हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस जो आहे हा आपण नेमका साजरा करू शकू आणि त्याचे फायदे आपल्याला मिळतील. सर जाता आता काय संदेश द्याल तुम्ही श्रोत्यांना? मी श्रोत्यांना हा संदेश देईल की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि जागरूक राहणं हे महत्त्वाचं आहे. आरोग्य चांगलं असेल असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं नावच आहे. चांगलं अन्न खाल्लं तर औषधाची गरजच लागणार नाही. म्हणून प्रत्येकानं आपली ती काळजी घेतली पाहिजे, हा संदेश देईल मी. अगदी महत्त्वाचा असा संदेश आपण दिलेला आहे की अन्न जर आपण चांगलं सेवन केलं तर आपल्याला औषधाची गरज पडणार नाही आहे. सर आज महत्त्वाचा संदेश आपण श्रोत्यांना दिलात आणि आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये येऊन ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.